नमस्कार भक्त हो. आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर भक्तिरस श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 2026 वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली अंगारकी संकष्टी योग यांचे महत्त्व, विशेष सेवा, मंत्रजप, चंद्रोदय वेळ आणि या व्रताची अद्भुत फलश्रुती. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? मित्रांनो, चंद्र कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान श्री गणेशाचे व्रत म्हणजेच संकष्टी चतुर्थी. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. हे व्रत केल्याने अडथळे दूर होतात, कर्ज, आजार, मानसिक ताण कमी होतो, कामात यश प्राप्त होते, घरात सुखशांती नांदते. 2026 ची पहिली संकष्टी चतुर्थी. महत्त्व. 2026 वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येत असल्यामुळे या दिवशी केलेली उपासना संपूर्ण वर्षासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची भक्ती केल्यास नवीन वर्षातील सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी योग. विशेष महत्त्व. मित्रांनो, जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. हा योग वर्षातून फार कमी वेळा येतो आणि तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो. अंगारकी योगात केलेली सेवा. मंगळ दोष शांती, विवाह अडथळे दूर, संतती बाधा नाश, आर्थिक अडचणी कमी, शत्रू बाधा निवारण यासाठी विशेष फलदायी ठरते. संकष्टी चतुर्थी विशेष पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. समोर दिवा, धूप, नैवेद्य अर्पण करा. अर्पण करायचे साहित्य. दुर्वा 21 किंवा 108, लाल फुले, मोदक किंवा लाडू, गूळ चणे किंवा फळे. विशेष मंत्रजप. अत्यंत प्रभावी. या दिवशी खालील मंत्रांचा जप नक्की करा. गणेश मंत्र. ओम गंग गणपतये नमः किमान 108 वेळा. अंगारकी विशेष मंत्र. ओम अंगारकाय नमः 108 वेळा, मंगळ दोष शांतीसाठी. संकष्टी व्रत मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चंद्रोदयाचे महत्त्व. मित्रांनो, संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतरच सोडायचे असते. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला पाणी, दूध किंवा तांदूळ अर्पण करा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र म्हणा. नंतर गणपती बाप्पाचे स्मरण